मिलेट व फळ महोत्सवात 40 लाखाची उलाढाल. डॉक्टर सुभाष घुले. महाराष्ट्र कृषी पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात मिलेट व फळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 5 दिवसात 40 लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती महाराष्ट्र कृषी पणन मंडळ कोल्हापूर विभागाचे उपसर्व व्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले यांनी महान कार्य न्यूजशी बोलताना दिली. राजारामपुरी भारत हाऊसिंग सोसायटी इथं गेले 5 दिवस मिलेट व फळ महोत्सव सुरू आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत या महोत्सवाचा आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाचं उद्घाटन विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांच्या हस्ते, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, सर्व व्यवस्थापक विनायक कोकरे, कोल्हापूर कृषी उत्पन्न मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांच्या उपस्थितीत पार पडलं. गेले 5 दिवसात शहरातील नागरिकांनी मिलेटच्या वस्तू आणि फळांच्या खरेदीसाठी गर्दी केली. महोत्सवास प्रसिद्ध मराठी चित्रपटाचे अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी भेट दिली. महोत्सवात डॉक्टर अहिल्या वाघमोडे, डॉक्टर प्रतिभा ठोंबरे, डॉक्टर संदीप पाटील यांनी मिलेटचा वापर शरीराला कसा फायदेशीर आहे याची उपस्थितांना माहिती दिली. मिलेट पाककृती स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केलं गेलं. सदरचा महोत्सव यशस्वी करण्यासाठी अनिल जाधव, ओंकार माने, प्रसाद भुजबळ, सत्यजित भोसले, संदेश पिसे, प्रतीक गोनुगडे, सुयोग टकले, सुशांत खाडे कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. 5 दिवस सुरू असलेल्या या महोत्सवात 40 लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती महाराष्ट्र कृषी पणन मंडळ कोल्हापूर विभागाचे उपसर्व व्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले यांनी महान कार्य न्यूजशी बोलताना दिली. महान कार्य न्यूजसाठी सुभाष गायकवाड, कोल्हापूर. मी डॉक्टर सुभाष घुले, उपसर्व व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे. आपण आज कोल्हापूर शहरामध्ये मिलेट आणि फळ महोत्सव आयोजित केलेला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने आज हा 25 वर्ष पूर्ण होतील की अशा प्रकारचे महोत्सव पणन मंडळाच्या माध्यमातून आपण राज्यभर आयोजित करीत आहोत. राज्याचे माननीय पणन मंत्री जयकुमार रावल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम साहेब, त्याचप्रमाणे सर्व व्यवस्थापक विनायक कोकरे साहेब यांच्या संकल्पनेतून आजच्या या महोत्सवाचं आयोजन आपण या कोल्हापूर शहरात केलेलं आहे. वास्तविक पाहता या महोत्सवामध्ये मिलेटचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. जवळजवळ 11 जिल्ह्यातून मिलेट उत्पादक शेतकरी आहेत, फळ उत्पादक शेतकरी आहेत, ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. जवळजवळ 45 स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचप्रमाणे या महोत्सवाचं महत्त्वाचा खास आकर्षण असं म्हणता येईल की आपल्याला जवळजवळ 32 प्रकारचे आंबे या महोत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे मिलेटचे 10 प्रकार जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी QR कोडचा वापर केल्यामुळे ग्राहकांची जी फसवणूक होते त्याला कुठंतरी आळा बसण्याचं काम या QR कोडच्या माध्यमातून झाल्याचं आपल्या या महोत्सवातून आपल्याला दिसून येतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी QR कोडचा वापर केल्यामुळेच ग्राहकांना एक क्वालिटीच्या बाबतीत गॅरंटी मिळते की आपल्याला 100% हापूसचाच आंबा मिळतो आहे. आणि त्याचप्रमाणे उत्पादकांनासुद्धा चांगला दर मिळायला या माध्यमातून मदत होत आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व कोल्हापूरवासियांना विनंती करतो की त्यांनी या महोत्सवाला भरभरून असा प्रतिसाद द्यावा आणि मिलेट्स आणि फळांची खरेदी करावी. धन्यवाद.